अँटी करप्शनची महागाव तहसील येथे धाड. लोकसेवक प्रवीणकुमार महादेवराव पोहरकर यांना केली अटक. एका तक्रारदार यांनी दिनांक 26 जून 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे लोकसेवक प्रवीणकुमार महादेवराव पोहरकर वय 38 वर्ष, पद महसूल सहाय्यक नेमणूक तहसील कार्यालय महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दिनांक 26 जून 2024 रोजी तहसील कार्यालय महागाव येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता तहसील कार्यालयातील लोकसेवक प्रवीणकुमार महादेवराव पोहरकर वय 38 वर्ष, पद महसूल सहाय्यक नेमणूक तहसील कार्यालय महागाव यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांना पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे मौजा हिवरा संगम शेत शिवार सर्वे नंबर 41/2 मध्ये जाण्याकरिता जुना पांदन रस्तावरील अतिक्रमण काढून शेतात जाणारा 40 फुटाचा पांदन रस्ता खुला करण्यासाठी प्रथमतः 40,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लोकसेवक यांच्याशी केलेल्या तडजोडअंती 30,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून दिनांक 26 जून 2024 रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान लोकसेवक प्रवीणकुमार महादेवराव पोहरकर वय 38 वर्ष, पद महसूल सहाय्यक नेमणूक तहसील कार्यालय महागाव यांनी तहसील कार्यालय महागाव येथे स्वतःकरिता 30,000 रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष स्वीकारली असता लोकसेवक प्रवीणकुमार पोहरकर यांना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कार्यवाही माननीय श्री मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, श्री अनिल पवार अपर पोलीस अधीक्षक अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर, सचिन भुयर, राकेश सावसाकडे, सतीश सोनोने, सूरज मेश्राम, भागवत पाटील व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक 072322444002 तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे.